ठीक आहे, चलो. आजचा जो काही आपला टाईप आहे, आजचा जो आपण पाहून राहिलो ते पाहून राहिलो पेशीचे प्रकार. आता पेशीचे प्रकार पाहून राहिलो तर पेशीचे प्रकार पडते दोन. पेशीचे प्रकार किती पडते? दोन. मग कोणते कोणते दोन पेशीचे प्रकार पडते? एक प्रकार पडते आपला प्रोकॅरियोटिक सेल, एक पडते प्रोकॅरियोटिक पेशी. तर हे झाला प्रोकॅरियोटिक पेशी एक प्रकार पेशीचा, आणि दुसरी कोणती पेशी आहे ते युकॅरियोटिक पेशी. आता प्रोकॅरियोटिक पेशी आणि युकॅरियोटिक पेशी याच्यामध्ये नेमका काय फरक आहे बघा. आपल्याजवळ ज्यावेळेस मोबाईल आला त्यावेळेस कसा आला? तर त्यावेळेस एक साधा फोन आला आपल्याजवळ. साधा फोन आला, बटनवाला, कीपॅडवाला, ब्लॅक अँड व्हाईट अशी शेंडी होती त्याला. त्याच्यानंतर मग काय झालं का त्याच्यामध्ये आणखी मॉडिफिकेशन झाले. मॉडिफिकेशन होऊन आणखी काय झालं, मग त्याच्यामध्ये कलर डिस्प्ले आला. त्याच्यानंतर मग काय झालं, तर त्याच्यानंतर मग त्याला कॅमेरा आला एक छोटासा. मग कॅमेऱ्यापासून त्याच्यानंतर मग टच स्क्रीन आला. आता टच स्क्रीन पासून आता इतक्यापर्यंत मोबाईलमध्ये आपण ॲडव्हान्स पर्यंत गेलो की खूप ॲडव्हान्स. म्हणजे आता बघा, आता 200 मेगापिक्सलचा कॅमेरा आला, 100x झूम होते, काय म्हणते तर त्याला स्टोरेज, पहिले मेमरी कार्ड असं लावावं लागत होतं, आता इंटरनल सगळं येतं. म्हणजे काय होऊन राहिलं का एक बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आपण गेलो. लक्षात आलं का? आता मोबाईलमध्ये चांगले चांगले ॲप, चांगले चांगले फीचर्स आले. अगोदरच्या मोबाईलमध्ये तेवढे नव्हते. याच कन्सेप्ट जर आपण या पेशींबद्दल घेतला तर जे सुरुवातीची जी काही पेशी राहील आपली, सुरुवातीची म्हणजे ज्या वेळेस पेशींची उत्पत्ती झाली त्यावेळेसची जे काही पेशी म्हणू आपण त्याला म्हणू आपण प्रोकॅरियोटिक सेल. तर त्याच्यामध्ये विकास होत होत प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पेशींमध्ये आणखी विकास होत 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 जे नवीन पेशी बनली ते बनली आपली युकॅरियोटिक सेल. म्हणजे पेशीचे दोन भाग पडतात, पेशीचे दोन प्रकार पडतात. एक पडते प्राचीन पेशी आणि एक पडते आधुनिक पेशी. प्राचीन पेशी म्हणजे प्राचीन पेशीमध्ये फीचर्स कमी असणार, आधुनिक पेशीमध्ये फीचर्स जास्त असणार. साधी गोष्ट आहे. ओके, आता इथून बघा सुरुवात करू आपण. आता प्रोकॅरियोटिक सेलचा अर्थ काय होते? तर पहिले पहा, प्रो प्लस कॅरियोटिक असे दोन शब्द आहेत. तर प्रोचा अर्थ होते पूर्वी, पूर्वी, आणि कॅरियोटिकचा अर्थ होते केंद्रक, आणि सेलचा अर्थ होते मित्रांनो पेशी. म्हणजे पूर्वी केंद्रक असणारी पेशी किंवा यालेच आपण पूर्वीलेच आपण काय शब्द वापरत असतो? प्राचीन. यालेच आपण शब्द वापरत असतो प्राचीन. ओके, तर युकॅरियोटिकचा अर्थ काय होते? यूचा अर्थ होते खरे, यूचा अर्थ काय होते? खरे. आणि कॅरियोटिकचा अर्थ काय होते? केंद्रक. कॅरियोटिकचा अर्थ होते केंद्रक आणि सेलचा अर्थ होते पेशी. म्हणजे ज्यांच्यामध्ये खरे केंद्रक आहे, ज्यांच्यामध्ये खरं असं केंद्रक आहे त्या पेशीला म्हणलं जाते युकॅरियोटिक सेल. आणि ज्यांच्यामध्ये खरं केंद्रक नाही, केंद्रकासारखा दिसणारा भाग आहे, प्राचीन पेशी आहे, त्या पेशीला म्हणलं जाते कोणती पेशी? प्रोकॅरियोटिक सेल. ओके, दोघांमधला फरक समजला? दोघांतला फरक समजला? ओके. आता आकार पाहू आपण. आता ही सुरुवातीची पेशी आहे. सहज गोष्ट आहे, आपल्याला डोक्यात लक्षात येईल की आकार याचा लहान असणार. ठीक आहे ना? काय 1 ते 10 मायक्रोमीटर. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचा आकार किती आहे मित्रांनो? 1 ते 10 मायक्रोमीटर. का बरं? कारण त्याच्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्स फीचर नाहीये. ज्यावेळेस आपला जो ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होता तो छोटा होता. आता आपल्या मोबाईलमध्ये कामं जास्त आहे तर त्याचा आकार थोडासा वाढला. बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे की हे मॉडर्न पेशी आहे. मॉडर्न पेशी आहे म्हणून हिचा आकार कसा असणार? 5 ते 100 मायक्रोमीटर. म्हणजे याचा आकार वाढला. प्रोकॅरियोटिक सेलचा आकार असते 1 ते 10 मायक्रोमीटर आणि युकॅरियोटिक सेलचा आकार आहे 5 ते 100 मायक्रोमीटर. ओके, आता याच्या आतमध्ये केंद्रकाचा विचार करू. केंद्रक म्हणजे काय असते? ज्या पद्धतीनं आपलं शरीर आहे, आपल्या शरीराचा जो ब्रेन आहे, लक्षात आलं का? जो आपलं सगळं शरीर ऑपरेट करते त्याच पद्धतीनं पेशीच्या आतमध्ये पण काय असते? एक ब्रेन असल्यासारखा. त्याला आपण केंद्रक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? केंद्रक म्हणतो. म्हणजे या पेशीमध्ये केंद्रक आहे का त्याच्याबद्दल विचार करू. तर केंद्रकाबद्दल जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का यांच्यामध्ये स्पष्ट असं केंद्रक नसते. स्पष्ट केंद्रक नाही. का बरं स्पष्ट केंद्रक नाही? कारण या प्राचीन आहे. मॉडर्न झाल्या का? नाही, मॉडर्न झालेल्या नाही आहे. मग यांच्यामध्ये स्पष्ट केंद्रक नाही आहे. या मॉडर्न आहे, या मॉडर्न आहे म्हणून यांच्यामध्ये काय आहे? स्पष्ट केंद्रक असते. यांच्यात स्पष्ट केंद्रक नसते, यांच्यामध्ये स्पष्ट केंद्रक असते. बरं, यांच्यामध्ये स्पष्ट केंद्रक आहे. मग बाबा याच्यामध्ये स्पष्ट केंद्रक नाही आहे तर काय आहे? केंद्रकासारखा दिसणारा कोणता तरी भाग.
यांच्यामध्ये स्पष्ट केंद्रक नाही, केंद्रासारखा दिसणारा भाग असतो आणि त्या केंद्रकासारख्या दिसणाऱ्या भागाला केंद्रकाभ म्हणतात. काय म्हणतात? केंद्रकाभ. यालाच आपण म्हणतो न्यूक्लिओइड. काय म्हणतो? केंद्रक नाही राहत, केंद्रकासारखा दिसणारा भाग असते, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओइड. ओके. मग या साईडनं आलो आपण. याच्यात स्पष्ट केंद्रक असते कारण हे मॉडर्न पेशी आहे. बरं, केंद्रक तर आहेच आहे, सोबत केंद्रकाच्या आतमध्ये आणखी केंद्रकी आहे. बघा, हे केंद्रक आहे, केंद्रक हे झालं केंद्रक, पण केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रकी. बघा, मॉडर्न आणखी त्याच्यामध्ये काय चांगले फीचर्स. म्हणजे पहिलं तर स्पष्ट केंद्रक आहे, केंद्रकाच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आहे. आता हे जे केंद्रक आहे याला काय म्हणलं जाते? न्यूक्लिओलस. न्यूक्लियस म्हणते केंद्रकाले, केंद्रकाच्या आतमध्ये जे आहे त्याला म्हणलं जाते केंद्रकी, त्याला म्हणलं जाते न्यूक्लिओलस. आणि केंद्रकाच्या आतमध्ये स्वतःच एक द्रव्य आहे, त्याला म्हणलं जाते केंद्रक द्रव्य. म्हणजे केंद्रकाच्या आतमध्ये इथे जर आपण बघितलं, केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रक द्रव्य आहे असं, तर हे केंद्रक द्रव्य आहे आणि या केंद्रक द्रव्याला म्हणलं जाते न्यूक्लिओप्लाझ्मा. दोघात फरक समजला? यांच्यामध्ये केंद्रक आहे का? यांच्यामध्ये केंद्रक नाही. केंद्रकासारखा दिसणारा काहीतरी भाग आहे, त्याला म्हणलं जाते केंद्रकाभ. यांच्यामध्ये केंद्रक पण आहे, केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रकी पण आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रकाचं प्लाझ्मा पण आहे, म्हणजे याला म्हणते न्यूक्लिओप्लाझ्मा. ओके, समजला? बर, आता याच्यामध्ये गुणसूत्राचा विचार करू. गुणसूत्र. ओके, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जाणारे, यांच्यामध्ये एकच गुणसूत्र आहे. का बरं एकच गुणसूत्र? थेरी लागू होते आपल्याला, कारण या जुन्या पेशी आहेत आणि ह्या मॉडर्न पेशी आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार? यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्र असणार आहे. ठीक आहे ना? यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्र आहे, एकापेक्षा जास्त गुणसूत्र आहे. यांच्यामध्ये एकच गुणसूत्र असते. अवयवाचा जर विचार केला तर आपण पाहिलं की हे जे काही पेशी आहे, हे पेशी प्राचीन आहे, सुरुवातीच्या स्टेज मधली आहे. तर याची खूप असे बॉडीचे, जसं आपलं शरीर आहे, आपल्या शरीराला हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, कान आहे, असे आपल्या शरीराचे अवयव आहे. त्याच पद्धतीनं पेशीचे पण अवयव असणार. बरोबर आहे का नाही? आता हे प्राचीन आहे, तर याचे जे काही अवयव आहे ते खूप डेव्हलप झालेले नसणार. बरोबर आहे का नाही? म्हणून एक लक्षात घ्या, यांचे पेशी अंगक, म्हणजे जे पेशी अंगक यांच्यात आढळणार, यांच्यामध्ये जास्ती प्रमाणात आढळणार. काही म्हणजे आढळणार, काही आढळणार नाहीत. लक्षात आलं का? मग जास्त अवयव कोणात आढळणार आहे? युकॅरियोटिक सेलमध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जास्त अवयव आढळणार नाही. मग बघा बरं काय आहे? पेशी अंगक. पहिली गोष्ट तर पेशी अंगक असतात, पण युकॅरियोटिक सेल एवढे नाही, कमी असतात. आणि दुसरी गोष्ट, आवरणयुक्त नसतात. स्पेशल काम करण्यासाठी स्पेशल असं ऑर्गन नसते. आता आपण मॉडर्न आहोत, आपलं शरीर मॉडर्न आहे. बरोबर आहे का नाही? तर आपल्या याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक वेगवेगळं ऑर्गन सिस्टम आहे. जसं श्वास घेण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टम आहे आपल्या शरीरामध्ये, रक्त पंप करण्यासाठी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आहे, अन्न पचवण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी एक्सक्रेटरी सिस्टम आहे. बरोबर आहे का नाही? त्याच पद्धतीनं पेशीमध्ये पण प्रत्येक काम करण्यासाठी वेगवेगळे अवयव असतात. आता या पेशी प्राचीन आहे, त्याच्यामुळे प्रत्येक काम करण्यासाठी स्पेशल असं ऑर्गन नाहीये हिच्यामध्ये. पण या पेशीमध्ये जर आपण आलो तर या पेशीमध्ये प्रत्येक काम करण्यासाठी एक सुसंघटित, लक्षात आलं का? सर्व प्रकारची सुसंघटित पेशी अंगके असतात. सुसंघटित चांगल्या प्रकारचे, म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये ते असतात. आणि ते पण कसे बघा, यांच्यावर आवरणयुक्त नाही. यांच्या पेशीचे जे काही अंगक आहे, सेल ऑर्गॅनिल्स आहेत, त्याच्यावर आवरण नाही, यांच्यावर आवरण आहे. म्हणजे पहिली गोष्ट, यांच्यात सर्व प्रकारची पेशी अंगक नाही, याच्यामध्ये सर्व प्रकारची पेशी अंगक आहेत. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सर्व प्रकारची पेशी अंगके नसतात, याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये सर्व प्रकारचे पेशी अंगक असतात. यांच्यावर आवरण नसते, यांच्यावर आवरण असते. आणि कशाचं आवरण असते बाबा? हे तर फॅट आणि प्रोटीनचं आवरण असते. कशाचं आवरण असते? फॅट आणि प्रोटीनचं आवरण असते. आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित समजत असेल. आता हे कोणामध्ये आढळते? आता जे प्राणी विकसित आहे त्यांच्या विकसित शरीरामध्ये तर विकसित पेशी आढळणार, आणि जे प्राणी विकसित नाहीत त्यांच्या शरीरामध्ये अविकसित पेशी आढळणार. मग कोण विकसित झालेलं नाही आहे? तर आपल्या लक्षात येते की बॅक्टेरिया विकसित झालेले नाही आहे की नाही? जे अजूनही छोट्या लेवलवर आहे ते विकसित झालेले नाही आहे, त्यांच्या शरीरामध्ये ते आढळते. मग एक पेशीय जीवांमध्येच आढळणार ना प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल कुठे आढळते? एक पेशीय जीवामुळे, म्हणजे ज्यांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं आहे. ज्यांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं आहे अशा प्राण्यांमध्ये कोणती सेल आढळणार आहे?
अशा प्राण्यांमध्ये प्रोकॅरियोटिक सेल आढळणार आहे. आणि ज्यांचं शरीर अनेक पेशीपासून बनलेलं आहे, ज्यांचं शरीर मॉडर्न आहे, ते बनणार आहे कशापासून, तर ते बनणार आहे आपल्या कशापासून, इकॅरियोटिक सेल पासून. बरोबर आहे. ओके, म्हणजे हे एक पेशी जीवांमध्ये आढळतात, तर मग हे कशामध्ये आढळणार, हे उच्च विकसित वनस्पती आणि प्राण्यांमध्ये, उच्च विकसित वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळणार. बरं, मग कोणते कोणते प्राणी आहे उदाहरण घ्यायचं आहे. उदाहरणार्थ प्रोकॅरियोटिक सेल आढळणार, जीवाणू, बॅक्टेरिया, ठीक आहे ना. त्यानंतर सायनोबॅक्टेरिया म्हणजे नील हरित शैवाल, त्याच्यानंतर कशामध्ये, क्लॅमिडीमध्ये, त्याच्यानंतर रिकेट्सिया, त्याच्यानंतर आर्किया आणि स्पायरोचिट्स. पाठच करायचं की कशामध्ये आढळते, प्रोकॅरियोटिक सेल आढळते जीवाणू, बॅक्टेरियामध्ये, सायनोबॅक्टेरियामध्ये, नील हरित शैवाळामध्ये, क्लॅमिडीमध्ये, रिकेट्सियामध्ये, आर्कियामध्ये आणि स्पायरोचिट्समध्ये आढळते. यांच्यामध्ये हे आढळते. आणि युकॅरियोटिक सेल जे डेव्हलप कोण आहे, किण्व, अमिबा, पॅरामेशियम, कवके, शैवाल, युग्लिना, स्पायरोगायरा, वनस्पती व प्राणी पेशी यांच्यामध्ये आढळते. हे दोनही गोष्टी काय करायच्या, पाठ करायच्या. ओके, चला समोर चालू आपण. मग आता प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मध्ये आपण पाहू पेशी अंगके. समान अंगक कोणता आहे. मग जर असा आहे प्रश्न आहे की मी म्हटलं की यांच्यामध्ये स्पेशल ऑर्गन नसणार आणि यांच्यामध्ये स्पेशल ऑर्गन असते, पण दोघांमध्ये समान असणारे कोणते कोणते पेशी अंगक आहे. बघा, यांच्यातही सेल वॉल असते, यांच्यात पण सेल वॉल असते, यांच्यात पण प्रद्रव्य पटल असते म्हणजे सेल मेम्ब्रेन असते, यांच्यात पण सेल मेम्ब्रेन असते. सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, पेशी द्रव्य. बघा, बाहेरचं जे आउटर आहे ना, आउटर कवच आहे, याला म्हणलं ते सेल वॉल. याला पण सेल वॉल आहे, याला पण सेल वॉल आहे. ओके, याच्या आतमधलं जे आवरण आहे याला म्हणते सेल मेम्ब्रेन, याला पण सेल मेम्ब्रेन आहे, याला पण सेल मेम्ब्रेन आहे, दोघांनाही सेल मेम्ब्रेन आहे. तिसरी गोष्ट पेशी द्रव्य, पेशीच्या आतमधलं द्रव्य, पेशीच्या आत म्हणजे जे द्रव्य आहे त्याला पेशी द्रव्य, याला पण आहे आणि याला पण आहे. आणि काय आहे, रायबोझोम, याच्यामध्ये रायबोझोम आहे, हे एक कॉमन आहे आणि याच्यात पण रायबोझोम आहे, हे एक कॉमन आहे. रायबोझोम दोघांमध्ये पण आहे आणि डीएनए यांच्यात पण राहील आणि यांच्यात पण राहील. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये हे अंगक समान असते, बाकीचे उरलेले जे काही अंगक आहे हे सगळे युकॅरियोटिक सेलमध्ये राहील, याच्यामध्ये असणार नाही. समजलं का, डोक्यावरून गेलं. काय काय राहणार आहे दोघांमध्ये समान, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर मग आहे पेशी द्रव्य आणि त्याच्यानंतर मग काय रायबोझोम आणि डीएनए. लक्षात आलं का, पेशी द्रव्य, रायबोझोम आणि याच्यामध्ये केंद्रक नाही, केंद्रकासारखा दिसणारा भाग असते, आताच पाहिलं आपण. ओके, त्याच्यानंतर आता पेशी अंगकामध्ये काय, रायबोझोम, केंद्रकी, ठीक आहे ना, त्याच्यानंतर लवके, ठीक आहे ना. याच्यात केंद्रकी असतात का, न्यूक्लिओलस नाही, केंद्रकी नसतात. लक्षात आलं का. लवके, प्लास्टिड, सायनोबॅक्टेरिया आणि नील हरित शैवाळामध्ये असतात. याच्यामध्ये केंद्रकी, केंद्रकच नाही तर केंद्रकी कुठून येणार आहे, न्यूक्लिओलस. याच्या ठिकाणी केंद्रकासारखा भाग येणार, केंद्र न्यूक्लिओलस. लक्षात आलं का, केंद्रकासारखा भाग. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इन्क्लुजन बॉडी. आता इन्क्लुजन बॉडी कशाला म्हणलं जाते, इन्क्लुजन म्हणजे पेशीच्या आत साठवलेले अन्न आणि पदार्थ, पेशीच्या आत साठवलेले अन्न पदार्थ किंवा टाकाऊ पदार्थाचे कण, यांना इन्क्लुजन बॉडी म्हणतात. यांच्यामध्ये हे आढळते, यांच्यामध्ये हे आढळत नाही. पेशीच्या आत साठवलेले अन्न पदार्थ किंवा टाकाऊ पदार्थाचे कण यांच्यात आढळतात, यांच्यात आढळत नाही. हे झाले यांचे सेल ऑर्गॅनिझम. म्हणजे यांच्यामध्ये रायबोझोम आढळते, ओके पाहिलं, डीएनए आढळते, केंद्रकाभ असतो, आपण आताच पाहिलं. केंद्रकी तर नसतेच, केंद्रकी असते का, न्यूक्लिओइड असते, केंद्रकाभ असते, न्यूक्लिओइड. ठीक आहे ना, तर हा भाग नाही, याला न्यूक्लिओइड बनतो. केंद्रकाभ लिहून देतो इथं, यांच्यामध्ये असते केंद्रकाभ, केंद्रकाभ, यांच्यात केंद्रकाभ असते. लवके असते, सायनोबॅक्टेरिया नील हळद, त्याच्यामुळे यांना काय होते, थोडासा रंग वगैरे प्राप्त होते. तर या सगळ्या गोष्टी आहे यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलच्या. हेच जर गोष्ट आपण इक्वॅरियोटिक सेलमध्ये आलो तर काय बघणार आहे बघा. इक्वॅरियोटिक सेलमध्ये केंद्रक असते, ठीक आहे. आणि आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलो होतं, केंद्रकाचा शोध कुणी लावला, रॉबर्ट ब्राउनने लावला. यांच्यामध्ये आणखी एक आहे गोल्जी बॉडी किंवा गोल्जी कॉम्प्लेक्स, गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणतो, तो कुणी लावला शोध, कॅमिलिओ गोल्गी. त्यानंतर रिक्तिका व्हॅक्युल्स, याचा शोध कुणी लावला, ए.व्ही. ल्युवेनहॉकने लावला. त्याच्यानंतर आहे तारका काय, सेंट्रोझोम, हे लावला टी बोवेरे, यांच्यामध्ये ते असते. याच्यामध्ये रायबोझोम्स असते, जॉर्जी पॅलेटने शोध लावला. आंतरद्रव्य जालिका असते, एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम असते. त्याच्यानंतर तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया, याचं लावला अल्टमॅन यांनी. त्याच्यानंतर लायझोझोम असते, ठीक आहे ना, लायझोझोम, सी डिडवे. लायझोझोम म्हणजे आत्मघाती थैली म्हणले जाते, सुसाईड बॅग म्हणले जाते याला, लायझोझोमला. आणि लवके, लवके कोणामध्ये असते तर बघा, लवके फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात.
व फक्त वनस्पतीमध्ये लौकी असतात आणि तारका काय फक्त प्राणी पेशीमध्ये असतात. तारका काय म्हणजे सेंट्रोझोम, हे दोन लक्षात ठेवा की सेंट्रोझोम कशामध्ये असते. हे बघा, हे सेंट्रोझोम, तारका काय हे फक्त प्राणी पेशीत आढळते. आणि कोणी शोध लावला याचा? टी बोवेरी आणि तारका काय सेंट्रोझोमचा शोध लावला आणि हे फक्त प्राणी पेशीतच आढळते. आणि दुसरी गोष्ट घ्या, लौके हे फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळतात आणि याचा शोध लावला आहे स्टिम्पर. कोणी लावला? स्टिम्पर. पाठच करायचं मित्रांनो. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय ऑर्गॅनिल्स आहे आणि युकॅरियोटिक सेल मध्ये कोणते ऑर्गॅनिल्स आहे त्याच्याबद्दल. ओके, चला पुढे चालू. हा, आता बघा प्रोकॅरियोटिक सेल, ठीक आहे ना. तर प्रोकॅरियोटिक सेलचं पेशीचं आवरण बघा. प्रोकॅरियोटिक सेलचं जे काही पेशी आवरण आहे ते हे जे काही आवरण असते हे आवरण आहे 3 थरांनी बनलेलं. प्रोकॅरियोटिक पेशीचं आवरण हे 3 थरांनी बनलेलं असते. पहिला थर कोणता? बाहेरचा थर, याला म्हणलं जाते ग्लायकोकॅलिक्स. जे पहिला थर आहे बाहेरचा याला म्हणलं जाते ग्लायकोकॅलिक्स. का बरं? मऊ असेल, समजा ते मऊ आहे तर त्याला ग्लायकोकॅलिक्स म्हणतात. मऊ जर असेल, नरम असेल तर त्याला ग्लायकोकॅलिक्स म्हणतात. पण जर ते कठोर असेल तर त्याला कॅप्सूल म्हणतात. म्हणजे बाहेरच्या आवरणाला पण 2 भाग आहेत. जर बाहेरचं आवरण मऊ असेल तर त्याला म्हणलं जाते ग्लायकोकॅलिक्स, पण जर बाहेरचं आवरण हे कठोर असेल तर त्याला म्हणलं जाते कॅप्सूल. त्याच्यानंतर येते मध्य आवरण. बघा, याच्या आतमध्ये दुसरं एक आवरण आहे, याला म्हणलं जाते सेल वॉल. याला काय म्हणलं जाते? सेल वॉल, पेशी भित्तिका, पेशीची भिंत. आणि त्याच्या आतमध्ये जे असते त्याला म्हणलं जाते सेल मेम्ब्रेन किंवा काय मिओसिस. यालाच म्हणलं जाते सेल मेम्ब्रेन. जे तिसरी एक लेअर आहे याला म्हणलं जाते सेल मेम्ब्रेन. समजलं की काय काय आहे? प्रोकॅरियोटिक सेल जे आहे ते 3 आवरणांनी बनलेली असते. एक पहिलं जे बाहेरचं आवरण आहे त्याला म्हणलं जाते ग्लायकोकॅलिक्स. जर ते नरम असेल तर कठोर असेल तर त्याला म्हणलं जाते कॅप्सूल. त्याच्यानंतर मग आहे मध्य आवरण, याला म्हणलं जाते सेल वॉल. आणि त्याच्या आतमध्ये आपण पाहिलं सेल मेम्ब्रेन, यालाच म्हणलं जाते मेसोझोम. काय म्हणते? मेसोझोम म्हणलं जाते. ठीक आहे ना. ओके. त्याच्यानंतर आपण जर पाहतो म्हणलं की प्राणी पेशी, मग आता इथं कोणत्या याच्यामध्ये येतात? युकॅरियोटिक सेल येते प्राणी पेशी मॉडर्न आणि वनस्पती पेशीमध्ये. आता वनस्पती पेशीमध्ये 2 गोष्टी असणार. कोणत्या कोणत्या? हे वरची सोडून द्या. आता बाहेरचं आवरण वनस्पती पेशीमध्ये राहत नाही. मग वनस्पतीमध्ये राहते कोणत्या? सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. वनस्पती पेशीमध्ये काय राहते? सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. आणि जर प्राणी पेशीमध्ये आलो तर प्राणी पेशीला मग हे आवरण सोडून द्यायचं. प्राणी पेशीत फक्त एकच आवरण असते, त्याला म्हणलं जाते सेल मेम्ब्रेन. म्हणजे जर बॅक्टेरियाची सेल आपण पाहिली तर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये तुम्हाला दिसणार 3 आवरण. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला 3 आवरण दिसणार. पहिले काय? ग्लायकोकॅलिक्स. पहिलं ग्लायकोकॅलिक्स, दुसरं कोणतं? सेल वॉल, आणि तिसरं कोणतं? सेल मेम्ब्रेन. जर वनस्पती पेशी आहे तर काय? ग्लायकोकॅलिक्स हटणार, काय उरणार? सेल वॉल, सेल मेम्ब्रेन. आणि जर प्राणी पेशी आहे तर फक्त एकच आवरण उरणार. ते कोणतं आवरण आहे? फक्त सेल मेम्ब्रेन. म्हणजे वनस्पती पेशी किती थराने बनलेली असेल? 2 थरांनी. कोणता? सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. तर प्राणी पेशी एकाच थराने बनलेली असणार. कोणती? सेल मेम्ब्रेन. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. ओके. त्याच्यानंतर जर आपण बघतो म्हटलं पुन्हा तर आदिकेंद्रिकी पेशीवर 3 आवरण असतात. ठीक आहे. पण याला एक अपवाद आहे. आदिकेंद्रिकी पेशीवर किती आवरण असतात? 3. पण असा एक ऑर्गॅनिझम आहे का ज्याच्यावर एकही आवरण नाही. त्याचं नाव आहे मायकोप्लाझ्मा. काय नाव आहे त्याचं मित्रांनो? मायकोप्लाझ्मा. हा मायकोप्लाझ्मा आहे. याच्या पेशीवर कोणतंच आवरण नाही. आणि यालाच म्हणलं जाते PPLO, प्लुरो निमोनी लाईक ऑर्गॅनिझम. म्हणजे निमोनिया पसरवणाऱ्या ऑर्गॅनिझम सारखा दिसणारा कोण? मायकोप्लाझ्मा. तर या मायकोप्लाझ्मावर कुठलंच आवरण नसते. ओके, समजत आहे? डोक्यावर चाललं? समजत आहे? ओके. आता बघा, हा बॅक्टेरिया आपण बघू. तर समजा याने जर बॅक्टेरिया बनला आपण तर बॅक्टेरियावर काय आहे? जसा हा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे ना. तर बॅक्टेरियाला हे जे काही बॅक्टेरियाचे शेपूट आहे, हे जे आपलं बॅक्टेरियाचं शेपूट दिसून राहिलं तुम्हाला, हे जे बॅक्टेरियाचं शेपूट आहे याला म्हणलं ते फ्लॅजेला. तुम्ही बघितलं का? बेडकाचं पिल्लू ज्यावेळेस ते लार्वा राहते आणि ते असं त्या शेपटीनं हालत असं पाण्यामध्ये उठून पडत जाते, त्या पद्धतीनं बॅक्टेरियाला हालचाल करण्यासाठी जे शेपूट असते याला म्हणलं जाते काय? फ्लॅजिला. याला काय म्हणलं जाते? फ्लॅजिला. लक्षात लगा. आणि हे जे काही सेलच्या आतमध्ये याचा गाडलेला भाग आहे याला म्हणलं जाते बेसल बॉडी. हा जो काही भाग आहे याला म्हणलं जाते बेसल बॉडी.
आणि जो काही हा मधला भाग आहे याला म्हणलं जाते हुक. म्हणजे बघा, हे जे काही भाग आहे हे 3 भागापासून बनलेला आहे. कोणता? सगळ्यात पहिला बनलेला आहे फ्लॅजिला. फ्लॅजिला म्हणजे काय होते? फ्लॅजिला म्हणजे बघा मित्रांनो, हे झालं शेपूट, हे झालं शेपूट, याला म्हणलं जाते काय? फ्लॅजिला. लक्षात आलं का? या आतमध्ये जो काही भाग असा गुंतलेला आहे याला म्हणलं जाते काय? बेसल बॉडी. हा झाला बेसल बॉडी. हा झाला कोणता? मधातला भाग, याला म्हणलं जाते हुक. आणि शेपटाचा हा शेवटचा भाग आहे याला म्हणलं जाते फिलामेंट. याला म्हणलं जाते फिलामेंट, याला म्हणलं जाते हुक आणि याला म्हणलं जाते बेसल बॉडी. ठीक आहे ना? त्याच्यानंतर बॅक्टेरियामध्ये जे काही मोठे काटे आहे, हे वाले जे मोठे काटे आहे, हे मोठे काटे जे रुतण्याचं काम करणार आहे दुसऱ्या जीवावर, त्याला म्हणलं जाते ब्रिस्टल फिम्ब्रिन. ब्रिस्टल फिम्ब्रिन, जे गोक्रू सारखे जे मोठे काटे असतात त्याला ब्रिस्टल फिम्ब्रिन म्हणतात. आणि बॅक्टेरिया लहान काट्यांना ट्युबर पिली म्हणलं जाते. काय? ट्युब्युलर पिली. जे छोटे छोटे काटे असते बॅक्टेरियावर त्याला म्हणलं जाते ट्युबर पिली. जे मोठे काटे असतात त्याला म्हणतात ब्रिस्टल फिम्ब्रिन. आणि जे काही हे शेपूट आहे याला म्हणलं जाते काय? तर लक्षात आलं तुमच्या? याला म्हणलं जाते काय? आपण फ्लॅजिला म्हणतो. ठीक आहे? ओके. आता थोडं पुढे चालू. हा, तर ह्या 2 गोष्टी समजल्या. आपण पाहिलं पेशी आवरण, पाहिलं प्रोकॅरियोटिक सेल. या दोघांमध्ये काय आवरण असते? आणि आधी केंद्रकी पेशी व प्रोकॅरियोटिक सेलवर तर जनरली 3 आवरण असतात, पण एक असा ऑर्गॅनिझम आहे का ज्याच्यावर एकही आवरण नाही, ज्याचं नाव आहे मायकोप्लाझ्मा. ठीक आहे? आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी मधला फरक. आता प्रोकॅरियोटिक सेल झाली, आता इकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेल मध्ये आलो तर या साईडचा जो काही भाग दिसत आहे तुम्हाला तो प्राणी पेशीचा आहे, या साईडचा भाग आहे वनस्पती पेशीचा. दोघात काय फरक आहे? आता प्राणीपेशी वनस्पतीपेक्षा प्राणी पेशीचे जे सेल आहे ते लहान राहणार आहे. लक्षात आलं का? म्हणून बघा, प्राणी पेशीचा आकार कसा असते? लहान असते. तर वनस्पती पेशीचा आकार कसा असणार? मोठा. लक्षात आलं का? यांच्यामध्ये सेल वॉल असते का? प्राणी पेशीमध्ये सेल वॉल नसते, आपण पाहिलाय. बरोबर आहे? वनस्पतीमध्ये सेल वॉल असते. म्हणजे वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन दोन्ही राहते. प्राणी पेशीमध्ये फक्त सेल मेम्ब्रेन राहते. यांच्या याच्यामध्ये जी रिक्तिका आहे, रिक्तिका म्हणजे खाली भाग, खाली भाग, छोटे छोटे पोकळ्या. यांच्यामध्ये लहान आकाराच्या पोकळ्या असतात, छोट्या छोट्या. तर वनस्पती पेशीमध्ये कशा असतात? मोठ्या आकाराच्या पोकळ्या असतात. लक्षात आलं का? यांच्यामध्ये लवके असतात का? नाही तर मग माणूस हिरवा, पिवळा, निळ्या रंगाचा दिसला असतात. बरोबर आहे का नाही? यांच्यामध्ये लवक नाही, हरित लवक वगैरे नाही, यांच्यामध्ये ते असतात. पेशी विभाजन, यांचं पेशी विभाजन कसं होते? एका पेशीपासून दुसरी पेशी कशी बनते? तर हे म्हणते पेशी संकोचन होऊन. पेशी संकोचन होऊन म्हणजे आता हे अशी पेशी आहे. आता हे पेशी असल्यावर काय होणार आहे? का हे पेशी अशी 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 तारका कायमुळे असं आकुंचन पावत जाईल, संकोचन होईल याचं, आणि अशी तुटून 2 पेशी बनणार आहे. तर याचं जे काही पेशी विभाजन होते हे कसं होते? पेशीचं संकोचन होऊन. आणि याचं पेशी विभाजन कसं होते? भिंत तयार होऊन. फॉर एक्झाम्पल, की हे बघा, हे आहे पेशी. हे कोणती पेशी आहे? तर प्राणी वनस्पतीची पेशी आहे. याच्या मधात एक भिंत तयार होईल. यांच्या मधात एक भिंत तयार झाली, 2 पेशी तयार झाल्यानंतर हे सेपरेट डेव्हलप होईल, हे सेपरेट डेव्हलप होईल. अशा पद्धतीनं म्हणजे प्राणी पेशी जे आहे, प्राणी पेशी संकोचन होऊन पेशी विभाजन होते, तर वनस्पती पेशी मधात भिंत तयार होऊन तयार होते. अन्नसाठा, आता प्राणी पेशी आहे, हे अन्नसाठा कशाच्या स्वरूपात करते? ग्लायकोजन. कशाच्या स्वरूपामध्ये? ग्लायकोजन आणि फॅटच्या स्वरूपामध्ये. मग तुम्ही व्यायाम करू नका, तुमची बॉडी अशी फॅटी फॅटी होत जाते, कारण त्याला सवय आहे कशा अन्नसाठा तयार करून ठेवण्याचा. तर अन्नसाठा ते कशाच तयार करून ठेवते? ते करते फॅटच्या स्वरूपात आणि ग्लायकोजनच्या स्वरूपात. तर वनस्पती पेशी कशामध्ये त्यांचा अन्नाचा साठा करते? लक्षात ठेवा, स्टार्चच्या स्वरूपात. कशा स्वरूपात? स्टार्चच्या स्वरूपात. आय होप तुम्हाला अगदी व्यवस्थित बारकाईने समजत असेल. ओके, समजत आहे का? ओके, चला पुढे चालू. ओके, आता येऊ पेशीचे ऑर्गन्स. ठीक आहे ना? पेशीचे आपल्याला माहित आहे का? पेशीचे भाग, पेशी भित्तिका, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि प्रद्रव्य पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात आलं का? आता बघा, पेशी द्रव्य. तर सेल वॉल कशाला म्हणलं जाते? बघा, मी काढून दाखवतो तुम्हाला. आतापर्यंत तर आपण शिकलो, पण एक वेळा तुम्हाला पुन्हा काढून दाखवतो. की बघा, हे पेशी आपली गोल असते. तर ह्या जो काही वरचा भाग आहे हा झाला सेल वॉल, पहिला वरचा भाग. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये जो काही दुसरा भाग असते तो असते सेल मेम्ब्रेन. आणि याच्या आतमध्ये जे काही लिक्विड असते, जे काही भाग असते लिक्विड सारखा, त्याला म्हणल्या जाते पेशी द्रव्य. पेशीच्या आतमधलं असलेलं द्रव्य. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अंड बघितलं आपलं कोंबडीचं. त्या कोंबडीच्या अंड्याला आपण जे काही बाहेरचं जे आवरण असते व्हाईटवालं, ते असते सेल वॉल. ते काय आहे? सेल वॉल. म्हणजे त्याला म्हणते पेशी भित्तिका.
कारण कोंबडीचं अंड एक सेलचं उदाहरण आहे. त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण त्याला खूप जास्त बॉईल करतो तर तुमच्या लक्षात येईल का त्या सेल वॉलला लागून असा पातळ असा पापुद्रा निघते, असं हलकीशी झिल्ली राहते कापडासारखी. ते झिल्ली म्हणजे सेल मेम्ब्रेन असते. आणि जेव्हा कच्चं अंड फोडतो आणि त्याच्यामधून असा चिकटसा जो काही पदार्थ बाहेर निघते तेलासारखा दिसणारा, त्यालाच म्हणलं जाते पेशी द्रव्य. आय होप सो तुम्हाला समजत असेल. बरोबर आहे. सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझ्मा पेशी द्रव्य. ओके, लक्षात आलं. सायटोप्लाझ्मा तर अशा पद्धतीनं आहे. आणि या सायटोप्लाझ्माच्या आतमध्ये जे काही पेशीचे ऑर्गन्स असतात त्याला म्हणलं जाते सेल ऑर्गॅनिल्स. तर सगळ्यात पहिले आपण माहिती घेऊ सेल वॉलची. सेल वॉल कशी असते. पहिला आहे सेल वॉल, पेशी भित्तिका. बरं, पेशी भित्तिकेचा जर विचार केला आपण तर सेल वॉल कोणत्या प्राण्यांमध्ये असते. ओके, सेल वॉल, पेशी भित्तिका. सेल वॉल आढळते वनस्पती पेशी. कोणामध्ये आढळते. वनस्पती पेशी. सगळ्यात पहिला कोणा वनस्पती पेशीमध्ये आढळणारचा. मग दुसरं कोणा ज्या वनस्पती सारखे दिसतात त्यांच्यात, म्हणजे कवक, फंगी, शैवाळ आणि बॅक्टेरिया. आपण तर पाहिलंच कोणत्या सेलमध्ये असते. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असते. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय काय येते बाबा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बॅक्टेरिया येते. ओके, बॅक्टेरिया झाला. सेल वॉल त्याच्यात आली. वनस्पती पेशीमध्ये असतेच. ठीक आहे, त्याच्यातही पाहिलं. मग फंगी आणि शैवाळ यांच्यामध्ये काय असते. सेल वॉल असते. दुसरी गोष्ट रचना, बनावट कशी. जर वनस्पतीची पेशी असेल तर वनस्पतीची सेल वॉल कशाने बनलेली असणार. तर आहे हे हेमिसेल्युलोज. कशामुळे बनलेली असेल. हेमिसेल्युलोज किंवा पेक्टिन पासून. हेमिसेल्युलोज व पेक्टिन पासून वनस्पतीची सेल वॉल कशाने बनलेली असणार. हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन पासून. आणि आवश्यकता जर पडली तर लिग्निन आणि सुब्रान आणि क्युटिन पासून. आवश्यकतेनुसार ते लिग्निन, सुब्रान आणि क्युटिन पासून बनणार. जर शैवाळाची सेल वॉल बघितली तर ते बनणार कॅरेजिनेन व आगार पासून. कवकाची बनणार आहे कायटिन किंवा कॅरेटिन पासून. बॅक्टेरिया व आर्किया यांची वाली काय पेप्टिडोग्लायकेन आणि काय स्युडो पेप्टिडोग्लायकेन. म्हणजे जीवाणूची आणि आर्कियाची. जीवाणूची बनणार पेप्टिडोग्लायकॉन पासून आणि आर्कियाची बनणार आहे काय स्युडो पेप्टिडोग्लायकॉन पासून. आणि पेप्टिडोग्लायकॉन काय असते तर बघा पेप्टिडोग्लायकॉन असते कार्बोहायड्रेटचा छोटा भाग प्लस प्रोटीन. म्हणजे कार्बोहायड्रेटचा एक छोटा भाग आणि प्रोटीन मिळून पेप्टिडोग्लायकॉन बनते. पेप्टिडोग्लायकॉनची सेल वॉल कोणात असते. जीवाणूमध्ये आणि आर्की बॅक्टेरियामध्ये. लक्षात आलं. आणि जे आपण अंड खातो या अंड्याची जे काही सेल वॉल असते ते असते कॅल्शियम कार्बोनेटची. कॅल्शियम कार्बोनेटची. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हे कशी असते. मुक्त पारगम्य पडदा म्हणतात याला. याला काय म्हणलं ते मुक्त पारगम्य पडदा. मुक्त पारगम्य पडदा म्हणजे हे कोणालाही आत येऊ देते ना कोणालाही पेशीच्या बाहेर जाऊ देते. म्हणजे पेशी भित्तिकेमधून पदार्थ सुलभपणे कुठल्याही रोकटोक न होता, कुठल्याही प्रकारचा अटकाव न होता पेशीच्या आत जाऊ देते, पेशीतून बाहेर येऊ देते. त्यामुळे याला फ्री परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणलं जाते. कोणाला म्हणलं जाते फ्री परमिएबल मेम्ब्रेन. सेल वॉलला फ्री परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणल्या जाते. का बरं. कारण ते पेशीमधून एखादी पदार्थ बाहेर येत असन त्यालाही अटकाव करत नाही आणि जो आतमध्ये जाणार आहे त्यालाही अटकाव करत नाही. मग हे सजीव आहे का निर्जीव आहे. सजीव असतात अटकाव केला असता. म्हणजे सेल वॉल जे आहे हे कशी असते निर्जीव आहे. सेल वॉल हे निर्जीव असते. बघा जिवंत की निर्जीव आहे. सेल वॉल निर्जीव असते म्हणून ते काय आहे फ्री परमिएबल मेम्ब्रेन आहे. म्हणजे पेशीमधून सुलभपणे कोणीही जाऊ शकते सेल वॉल मधून आतमध्ये आणि सेल वॉलच्या पेशीमधून कोणीही बाहेर येऊ शकते. कोणालाच अटकाव करत नाही. मग काम कोणतं करते बाबा तर हा काम करते पेशीला आधार व आकार देण्याचं. पेशीला आधार व आकार देण्याचं काम जे करते ते कोण करते आपली सेल वॉल. पेशीचं संरक्षण करते, आकार देते. म्हणजे कोणी जर हल्ला केला तर ते पहिली वॉल तयार येते म्हणून पेशीचं संरक्षण होते. बाह्य आघात आणि संक्रमणापासून बचाव करते. पहिलं त्याच्यावरच अटॅक होईल ना म्हणून बाह्य आघात आणि संक्रमणापासून बचाव. आणि इतर पेशींना जोडणीसाठी इतर पेशींना जोडून ठेवण्याचं काम पण काय करते सेल वॉल करते. समजलं का. सेल वॉल बद्दल एवढी माहिती आहे. कोणामध्ये कोणती सेल वॉल आहे ते माहित पडलं तुम्हाला. मुक्त पारगम्य असते, कोणालाही येता जाता अटकाव करत नाही. काय करते पेशीला आधार देण्याचं आणि आकार देण्याचं काम करते. पेशीचं संरक्षण करते, आघात करते. कारण पहिला अटॅक त्याच्यावरच होईल. तो पडला तर अंड जर पडलं समजा मऊ याच्यावर पडलं तर फुटणार नाही. बरोबर आहे. पण पहिला अटकाव कोण केला कवचनच केला ना. आणि इतर पेशीसोबत त्याची जोडणी
आणि लक्षात आलं तुमच्या काय पेशीचा शोध कुणी लावला, तर तो लावला रॉबर्ट हुक यांनी. आणखी काहीतरी एक पॉइंट आहे जो सुटलेला आहे, 1 मिनिट ते बुक दे बरं माझं. आणखी एक पॉइंट सुटला त्याच्यातला. हा काय होता तो पॉइंट, मायकोप्लाझ्मा जो आहे त्याला सेल वॉल नसते. मायकोप्लाझ्माला सेल वॉल नसते. बॅक्टेरिया जरी आहे पण मायकोप्लाझ्मा असा आहे का ज्याला सेल वॉल नसते. आणि सेल वॉलची जाडी किती असते, तर सेल वॉलची जाडी हा एक महत्वाचा पॉइंट आहे. सेल वॉलची जाडी 0.1 नॅनोमीटर असते. काय असते, 0.1 नॅनोमीटर. लक्षात ठेवायचा, नॅनोमीटर. तर लक्षात घेतलं इथपर्यंत. आता पुढे चालू. सेल वॉल झालं, आता आलो सेल मेम्ब्रेनवर. पेशी भित्तिका. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन किंवा यालाच म्हणतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशी पटल. ऑब्विसली हे काय असणार, जर सेल मेम्ब्रेन जिवंत आहे, सेल वॉल जे आहे ते निर्जीव आहे, तर सेल मेम्ब्रेन कशी असणार, जिवंत असणार. हे जिवंत असते. आता हे जिवंत आहे त्याचं प्रमाण काय आहे, की कोणाला पेशीच्या आतमध्ये येऊ द्यायचं आणि कोणाला पेशीतून बाहेर जाऊ द्यायचं हे ठरवते. हे कोण ठरवते, हे सेल मेम्ब्रेन ठरवते. कोण ठरवत असते, सेल मेम्ब्रेन. मग कोणाला आतमध्ये येऊ देते, बघा आतमध्ये कोणाला येऊ देते, पाण्याला येऊ देते आणि ऑक्सिजनला पेशीच्या आतमध्ये येऊ देते. आणि पेशीच्या आतमधून कोणाला बाहेर जाऊ देते, तर युरियाला जाऊ देते आणि कार्बन डायऑक्साईडला जाऊ देते. म्हणजे जे टाकाऊ वेस्टेज पदार्थ आहे ते पेशीतून बाहेर जाऊ देण्याचं काम कोण करते, सेल मेम्ब्रेन. आणि जे पेशीला आवश्यक घटक आहे ते पेशीमध्ये घेण्याचं काम कोण करते, सेल मेम्ब्रेन करते. लक्षात आलं का. तर सेल मेम्ब्रेन हे जिवंत असते. जिवंत असते कशी असते, कारण हे निवडक पारगम्य पडदा असते. काही मोजक्याच घटकांना आतमध्ये जाऊ देते आणि मोजक्याच घटकांना आतून बाहेर येऊ देते. कोणते घटक आत जाऊ देते, तर पाणी झालं, ऑक्सिजन झालं, याला आत जाऊ देते. आणि कोणते पेशीच्या बाहेर काढते, तर कार्बन डायऑक्साईड आणि युरिया. रचना आणि बनावट कशी आहे, आता हे याची बनावट कशी आहे, तर याची जे बनावट आहे हे फॉस्फोलिपिड याच्या द्विस्तरीय आवरणापासून बनते. बघा लक्षात घ्या, फॉस्फोलिपिड कशामुळे बनते, सेल मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड पासून बनते. ते फॉस्फोलिपिड पासून बनते. बनलेले घटक बघा कोणते, लिपिड म्हणजे फॅट पहिली लेअर, त्याच्यानंतर प्रोटीनची लेअर, त्याच्यानंतर लिपिडची. असे लिपिड, प्रोटीन आणि लिपिड अशा 3 लेअर बनलेले असते. या लेअर पासून बनतात. म्हणून याला काय म्हणलं ते मेदमय समुद्रातील, एक म्हण आहे काशी 10वीच्या वगैरे पुस्तकात आपण गेलो तर लक्षात येईल की मेदमय समुद्रातील प्रथिनांचे हिमनग असं म्हणलं जाते. मेदमय समुद्रातील प्रथिनांचे हिमनग असं म्हणलं जाते. सेल मेम्ब्रेन कशी बनलेली असते, लिपिड, प्रोटीन आणि लिपिड, प्रोटीन आणि लिपिड याच्यापासून हे बनलेली असते. ओके. आणि याची जाडी किती आहे, तर याची जाडी आहे 70 एंगस्ट्रॉम. याची जे जाडी असते सेल मेम्ब्रेनची हे किती असते, 70 70 एंगस्ट्रॉम असते. आणि 1 एंगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर. 1 एंगस्ट्रॉम म्हणजे काय असते, 10⁻10 मीटर असतो. बघा आपण पाहिलं होतं 1 मायक्रोमीटर म्हणजे काय, आता 1 मायक्रोमीटर म्हणजे पाहिलं होतं 10⁻6. म्हणजे 1च्या अगोदर किती शून्य, 1च्या अगोदर 1 2 3 4 5 6 आणि नंतर 1 म्हणजे 6 शून्य द्यायचे, नंतर 1 पॉईंट द्यायचा. 10�9 म्हणजे नॅनोमीटर होते. 1 नॅनोमीटर म्हणजे किती शून्य द्या तुम्ही, 9 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 लिहा. लक्षात आलं का. आणि आता जर तुम्हाला म्हटलं का 1 एंगस्ट्रॉम म्हणजे काय, तर 10 शून्य म्हणजे काय होणार आहे, 10 शून्य 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथं पॉइंट आणि इथे 1 म्हणजे 1 एंगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10. 1 नॅनोमीटर म्हणजे किती होते, 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻9 आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे होते 10⁻6. समजलं. याचं कार्य काय आहे, कार्य आहे याचं आलं पेशी पदार्थाचे वहन निर्गमन नियंत्रित करणे. पेशीच्या पदार्थाचे वहन आणि निर्गमन, जाणे येणे याला कंट्रोल करण्याचं काम करते. पेशीचा आकार टिकवून ठेवते, कारण लिक्विड राहते आतमध्ये भरून, तर ते आकार, पेशीचा आकार त्याच्यावर टिकवून ठेवते. संतुलन, बॅलन्स राखणे.
पेशीच्या आतमध्ये बॅलन्स राखणे, कोणाला येऊ देणे कोणाला जाऊ देणे हे ठरवते, आणि दोन पेशींना एकत्र बांधून ठेवून उती बनवण्याचं काम करते, टिश्यू बनवण्याचं काम करते. दोन पेशींना एकत्र जॉईंट करते आणि टिश्यू बनवण्याचं काम करते, उती बनवण्याचं काम करते. हा, त्याच्यानंतर मग आहे सक्रिय वहन. पेशी वहनाचे कोणते प्रकार आहे? सक्रिय वहन. बघा, कमी सांद्रतेकडून जास्त सांद्रतेकडे पदार्थाचं वहन. कमी म्हणजे बघा, आता हे पेशी आहे, या पेशीच्या आतमधला भाग झाला आणि हा पेशीच्या बाहेरचा भाग झाला. समजा इथं आहे 1 ग्लास पाणी. इमॅजिन, सांद्रता म्हणजे काय थोडंसं लक्षात घ्या. जास्त सांद्रता आणि कमी सांद्रता म्हणजे काय थोडं लक्षात घ्या. सांद्रता म्हणजे होते की हे ग्लासभर पाणी आहे, याच्यामध्ये फक्त साखरेचे 10 कण आहेत आणि याच्यामध्ये 50 कण आहे. तर ज्याच्यामध्ये कमी साखरीचे कण आहे, इमॅजिन करा, त्याला म्हणलं ते कमी सांद्र. त्याला काय म्हणलं जाईल? कमी सांद्र. आणि याच्यामध्ये काय आहे? जास्त आहे, म्हणजे हा जास्त सांद्र आहे. म्हणजे पेशीच्या आतमध्ये काय आहे? कमी सांद्रतेकडून जास्त सांद्रतेकडे पदार्थाचे वहन करणे. म्हणजे या साईडनं बाहेर असते कमी सांद्रता आणि पेशीच्या आतमध्ये असते जास्त सांद्रता. तर पदार्थाचं वहन करणे, पदार्थाचं काय करते? प्रवास. याच्यासाठी ऊर्जा लागते. त्याच्यासाठी काय असते? ऊर्जा आवश्यकते. आता का बरं आवश्यक असते? की पहिलेच इथं जागा फुल आहे, इथं जागा फुल आहे. म्हणजे अशी गोष्ट समजा की तुम्हाला मी काय केलं? जीव घातलं. आता तुमची भूक आहे 2 पोळ्याची, मी तुम्हाला 4 पोळ्या खाऊ घातल्या आणि त्याच्यातही म्हणतो का एक आणखी खा. तर तुम्ही म्हणा नाही, पण कसं तरी जोर लावून तुम्ही खा. तर हे सिंपल टेक्निक आहे इथं लावा, की एक सिंपल गोष्ट आहे की कमी सांद्रता, इथं पहिलेच फुल आहे आणि इकडून बाहेरचा कोणता तरी घटक आतमध्ये जाणार आहे, तर कमी सांद्रतेच्या याच्याकडून जास्त सांद्रतेकडे जाईल. म्हणजे काय लागणार? इथं एनर्जी लागणार. याला म्हणलं जाते सक्रिय वहन. याला काय म्हणलं जाते? सक्रिय वहन. याला म्हणते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याला काय म्हणलं जाते? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. लक्षात आलं का? दुसरं आहे निष्क्रिय वहन, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. जास्त सांद्रतेकडून कमी सांद्रतेकडे पदार्थाचे वहन, याच्यासाठी ऊर्जा लागत नाही. आता एक्झाम्पल सांगा, का इथं जास्त आहे, पहिलेच भरलेलं आहे आणि उलटी झाली, याच्यासाठी काही खूप एनर्जी लागली का? नाही. म्हणजे मला एक सिंपल गोष्ट सांगा की हा असा उताराचा भाग आहे, मी इथून पाणी सोडलं तर हे सरळ खाली वाहतील, याच्यासाठी काही एनर्जी लागली का? खूप नाही. तर पेशीमधून जे जास्त सांद्रतेकडून जर बाहेर एखादी घटक निघत असेल, त्याला काय म्हणजे जास्त सांद्रतेकडून कमी सांद्रतेकडे जर जात असेल, त्याच्यासाठी एनर्जी लागत नाही. कमी सांद्रतेकडून जास्त सांद्रतेकडे जर जायचं असेल तर एनर्जी लागते. जास्त सांद्रतेकडून कमी सांद्रतेकडे येताना एनर्जी लागत नाही. कमी सांद्रतेकडून जास्त सांद्रतेकडे जात असेल तर त्याला म्हणलं ते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, आणि जास्त सांद्रतेकडून कमी सांद्रतेकडे येत असेल तर त्याला म्हणलं ते पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता विसरण कशाला म्हणलं जाते? विसरण म्हणजे होते डिफ्युजन. विसरण म्हणजे काय होते? डिफ्युजन. कार्बन म्हणजे ऑक्सिजनचं किंवा CO2चं, वायूचं ज्याच्यामध्ये वहन होते, ज्याचं वायूचं जास्त सांद्रतेकडून कमी सांद्रतेकडे आपोआप होणारी जी काही प्रक्रिया आहे त्याला म्हणलं जाते विसरण, डिफ्युजन. लक्षात घ्या, वायूचं ऑक्सिजनचं किंवा कार्बन डायऑक्साईडचं जास्त सांद्रतेकडून कमी सांद्रतेकडे होणारा जो काही प्रवाह असते, आपोआप होणारी जी काही प्रक्रिया असते, त्याला म्हणलं जाते डिफ्युजन, विसरण. आणि त्याच्यानंतर आहे परासरण. परासरण म्हणजे ते पाण्याचे वहन म्हणजे परासरण. वायूचं वहन म्हणजे विसरण. आणि त्याच्यानंतर मग आहे सक्रिय वहन. तर तुम्हाला माहिती आहे, कमी सांद्रता जास्त सांद्रता, बरोबर. आता कमी सांद्रतेच्या द्रावणाकडून जास्त सांद्रतेच्या द्रावणाकडे अर्धपारगम्य पडद्याद्वारे होणारी प्रक्रिया म्हणजे परासरण. लक्षात आलं? पेशीच्या आतमध्ये ऑलरेडी लिक्विड आहे, पण आपण जर इथं पाण्याचा छिडकाव मारला, आपली पेशी आपल्या शरीरावर ऑटोमॅटिक सुकून जाते. आपल्या शरीरावर काय होते? ऑटोमॅटिक सुकून जाते. हा जो काही भाग आहे याला म्हणलं जाते परासरण. आणि त्याच्यानंतरचा काय भाग आहे ते आहे पेशी द्रव्य. पेशी द्रव्य म्हणजे बघा, हे झालं अंड, हे झालं अंड्याचा भाग, म्हणजे हा झाला सेल वॉल. त्याच्या आतमध्ये असा हलकासा पातळसा भाग असते, त्याला म्हणते सेल मेम्ब्रेन. आणि हा जो असा चिकटसा भाग आहे, हा जो काही चिकटसा असा भाग आहे, या चिकटच्या भागाला म्हणलं जाते सायटोप्लाझ्मा, पेशी द्रव्य. लक्षात आलं का? मग काय पेशी द्रव्य कशामध्ये? पेशी पटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान. बघा, पेशी पटल आणि केंद्रक. पेशी पटल म्हणजे आताच आपण पाहिलं. पेशी पटल कशाला म्हणलं जाते? बघा, मागे जातो पेशी पटल, बघा सेल मेम्ब्रेन आहे ना, तर सेल मेम्ब्रेन आणि केंद्रक. तर हे बघा,
हे आपली सेल मेम्ब्रेन आणि ह्या झाला न्यूक्लियस केंद्रक. याच्या मधात जो काही हा पॉइंट आहे त्याला म्हणलं जाते काय, पेशी द्रव्य. बघा, हे झाला अंड्याचा गळ म्हणजे हा झाला केंद्रक, ह्या झाला केंद्रक ना, हे झाली सेल वॉल सेल मेम्ब्रेन. याच्या मधातला जो काही पोर्शन आहे यालाच काय म्हणलं जाते, पेशी द्रव्य, सायटोप्लाझ्मा. लक्षात आलं का? हा कसा असता, थोडासा चिकटसा, म्हणजे पेशी द्रव्य म्हणजे हा असतो पेशी द्रव्य. पेशी द्रव्य पेशी अंगका व्यतिरिक्त असलेल्या द्रव्यास, ज्याच्यामध्ये पेशी द्रव्य नाही आहे, ज्याच्यामध्ये पेशी द्रव्य नाही आहे, पेशी अंगक नाही आहे, त्याला म्हणलं जाते सायटोसोल. त्याला काय म्हणलं जाते, सायटोसोल. ज्याच्यामध्ये पेशी अंगक नाही आहे, पेशीचे जे अंगक आहे रायबोझोम वगैरे वगैरे जे नाही आहे त्यांच्यामध्ये, याला म्हणलं जाते सायटोसोल. मग याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये असते अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे इतर, म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये हे राहते. कारण ते पेशीला खाण्याचं अन्न आहे, पेशीला खाण्याचं अन्न आहे ना, अमिनो आम्ल, अमिनो ऍसिड, ग्लुकोज, म्हणजे मिनरल्स, विटामिन्स वगैरे जे असते ते. आता वैशिष्ट्य, काही पेशीमध्ये पेशी द्रव्य विरळ तर काही पेशीमध्ये घन असते. काही पेशी अशा असते का ज्याच्यामध्ये हे जे काही पेशी द्रव्य आहे हे असं थोडंसं थिन राहणार आहे ना, म्हणजे पातळ राहणार, तर काही पेशीमध्ये ते जाड राहणार. ओके. रिक्तिकेमुळे पेशी द्रव्य कडेला सारलेले असते. कोणत्या पेशीमध्ये, वनस्पती पेशीमध्ये. आता वनस्पती पेशीमध्ये व्हॅक्यूल्स मोठ्या राहतात, रिक्तिका मोठ्या राहतात, त्याच्यामुळे हे जे पेशी द्रव्य आहे एका कडेला सारल्यासारखं राहते. कार्य, याचं कार्य काय आहे, तर पेशीला आकार प्राप्त करून देणे आणि रासायनिक अभिक्रिया योग्य पद्धतीने घडवून आणणे. काय, पेशीला निश्चित आकार देणे, पण खरं जे राहील रासायनिक अभिक्रिया जे आहे, पेशीच्या आतमध्ये जे होणाऱ्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहे त्या योग्य पद्धतीने घडवून आणणे. आणि महत्वाच्या संज्ञा बघा काय आहे. पहिला आता सायटोप्लाझ्मा, पेशी द्रव्य कशाला म्हणले जाते, पेशी अंगके आणि पेशी रस. पेशी अंगके आणि पेशी रस. पेशी रस म्हणजे पेशी द्रव्य आणि पेशी अंगके. पेशी अंगकामध्ये केंद्रक येत नाही, पेशी अंगकामध्ये केंद्रक येत नाही, फक्त इतर जे काही ऑर्गॅनिझम येते तेच. आणि प्रोटोप्लाझ्मा कशाला म्हणलं जाते, पेशी द्रव्य प्लस केंद्रक म्हणजे पेशी द्रव्य. पेशी द्रव्य म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, त्याच्यात पेशी अंगक पण आले, पेशी अंगक पण आले आणि त्याच्यासोबत काय काय आलं तर केंद्रक पण आलं. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या तर आपल्याला माहित आहे कोणत्या गोष्टी येणार आहे याच्यामध्ये. बघा मी सांगतो. हा, गोरी के गोरी तारा, के गोरी तारा आत लाल झाली. के गोरी तारा आत लाल झाली. के म्हणजे केंद्रक, गो म्हणजे गोल्जी बॉडी, री म्हणजे रिक्तिका, ला ता म्हणजे तारकाकाय, रा म्हणजे रायबोझोम, आ म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम, त म्हणजे पाहू आपण, ला म्हणजे लायझोझोम आणि ल म्हणजे लवके. तर एवढ्या साऱ्या गोष्टी मिळून, एवढ्या साऱ्या, कारण त्यात केंद्रक पण आणलं म्हणजे काय आलं, पेशी द्रव्य आहे प्लस केंद्रक. आणि पेशी द्रव्यामध्ये काय काय येते, पेशी अंगक, म्हणजे हे सगळे पेशी अंगक आणि केंद्रक, हे सगळे पेशी अंगक आणि केंद्रक त्या लिक्विडमध्ये असेल तर याला म्हणलं जाते प्रोटोप्लाझ्मा. तेव्हा त्याला काय म्हणलं जाते, प्रोटोप्लाझ्मा. पण फक्त हे एवढेच भाग घेतले आणि केंद्रक नसले तर त्याला म्हणलं जाते सायटोप्लाझ्मा. केंद्रक सोडून बनते सायटोप्लाझ्मा, केंद्रक धरून बनते प्रोटोप्लाझ्मा. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथपर्यंत बघितलं. ठीक आहे, भेटू आपण आता. आपला कोणता टॉपिक आहे आता इथून पुढचा बाबा, हा, पेशी अंगक. आता कोणते कोणते पेशी अंगक आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.